हा येतो. हा हा येतोय. ओके अमित. तर आपला प्रोजेक्ट असा आहे, मॉडेल अनालिसिस करायचे आपल्याला क्रॅक बीमवर, कॅन्टिलिव्हर बीमवर. ओके. तर त्यासाठी आपण काय केलंय, वर्क बेंच वापरलंय. जर तुम्ही सर्चमध्ये जर सर्च कराल वर्क बेंच म्हणून असं, तर जे कोणतं तुमचं वर्जन असेल त्या टाईपमध्ये तुमचं ओपन होईल, जर तुमच्याकडे ANSYS इन्स्टॉल असेल तर. ओके. तर तुमच्याकडे आहे का ANSYS कोणाकडे? जर तुम्हाला सपोज सरांनी विचारलं की करून दाखवा तर. सर एक मिनिट, नाही. तुम्ही रेकॉर्डिंग स्टार्ट केले का सर? हा येस स्टार्टेड. ओके, हा चालेल. ANSYS सर आम्ही घेणार आहोत सरांकडून सेटअप आमच्या कॉलेजच्या. ओके. उद्या वगैरे घेऊ. चालेल. ज्यावेळेस तुम्ही वर्क बेंच ओपन करताल, वर्क बेंच असं WORKBENCH असं नाव आहे ANSYS मध्ये. ओके. तर लेफ्ट साईडला तुम्हाला टूल बार भेटेल हिअर. ओके. तर यामध्ये आपल्याला काय करायचं तर मॉडेल म्हणजे फ्रिक्वेन्सी चेक करायची म्हणून मॉडेल अनालिसिस करायचे आपल्याला. ओके. तर यावर डबल क्लिक करा फक्त. तर एक या प्रोजेक्ट स्कीमॅटिकवर तुम्हाला एक बॉक्स ओपन होईल, ज्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळे चेक्स करायचे पूर्ण. ओके. तर पहिला चेक आहे जॉमेट्री. ओके. पहिला आहे इंजिनिअरिंग डाटा इथं. ओके. इंजिनिअरिंग डाटा म्हणजे काय, तर जो आपल्याला मटेरियल प्रॉपर्टी दिली आहे तो डाटा आपल्याला भरायचा तिथं. तर इथं दिलाय बघा मटेरियल प्रॉपर्टीज. ओके. टेबल नंबर 1. तर त्यामध्ये काय काय सांगितलं ते बघू आपण. ओके. डबल क्लिक करा इंजिनिअरिंग डाटावर. इथं क्लिक हिअर टू ऍड न्यू मटेरियल नावाचं ऑप्शन आहे. क्लिक करायचं अँड कोणतं मटेरियल आहे तर आपलं आहे माइल्ड स्टील. तर माइल्ड स्टील घ्या. ओके. अँड आफ्टर दिस लेफ्ट साईडला तुम्हाला टूल बॉक्स दिसतो. तर यामधल्या प्रॉपर्टी आपल्याला पाहिजेत. जसं की आपल्याला यंग्स मॉड्युलस दिलाय, तर आयसोट्रॉपिक इलास्टिसिटीवर क्लिक करा डबल. खालती तो ओपन होईल. तर तुम्हाला यंग्स मॉड्युलस दिलाय, किती दिलाय तर मेगा पास्कल मध्ये दिलाय. किती दिलाय 210 10⁻⁹. सो मेगा 210 1 2 3 मेगा पास्कल. ओके. 2.1 into e⁵ मेगा पास्कल होते त्याची व्हॅल्यू. अँड पॉझन रेशो किती दिला त्यांनी तर 0.3 दिलाय. सो विल टेक 0.3. ओके. त्यानंतर आपल्याला सगळ्यात मेन ज्यावेळेस आपण फ्रिक्वेन्सी चेक करतो त्यावेळेस डेन्सिटी इम्पॉर्टंट असते. ओके. तर ती डेन्सिटी आपल्याला कुठे भेटेल तर इथं डेन्सिटी दिसते बघा, फिजिकल प्रॉपर्टी नावाचा ऑप्शन आहे. ओके. डबल क्लिक करा डेन्सिटीवर अँड डेन्सिटी किती आहे 78 समथिंग 7860. 7860. ओके. तर ही दोन मटेरियल प्रॉपर्टीज आपल्याला द्यायच्या होत्या. ओके. जर तुम्ही आपला फॉर्म्युला जर बघितला फ्रिक्वेन्सीचा तर काय तर लॅम्बडाचा स्क्वेअर डिवाइड बाय एलचा स्क्वेअर EI डिवाइड बाय रो. तर रो जी प्रॉपर्टी आहे तो डेन्सिटी आहे, ई म्हणजे यंग्स मॉड्युलस आहे, आय आपण डायमेन्शन नुसार काढू शकतो आणि लॅम्बडा जो आहे तो आपल्याला दिलेला असतो लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3. ओके. बाय जर बुक आपण रेफर केलं पिकलेचं तर त्यामध्ये आपल्याला भेटून जाईल. ओके. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? येस सर. ओके. तर ज्यावेळेस आपलं जॉमेट्री क्रिएट होईल त्यावेळेस आपण काय करू, जॉमेट्रीचा जो ॲरो आहे क्लोजचा तो क्लोज करू. मग तुमच्यासमोर जॉमेट्री डाटावर क्लिक दिसेल. ओके. तर पहिल्यापासून क्लिक होतं कारण पहिल्यांदा त्यानं काय करतं स्ट्रक्चरल स्टील नावाचं तुम्हाला एक मटेरियल देऊन टाकतं, पण आपल्याला ते नको आहे, आपल्याला सेपरेट आपापलं पाहिजे. सो दॅट्स वाय वी मेड दॅट. ओके. आता काय करायचं आपल्याला दुसरं ऑप्शन तर जॉमेट्री म्हणजे तयार करायची जॉमेट्री. तर त्याच्यावर डबल क्लिक करा. ओके. ओपन होईल, थोडा वेळ लागेल.
राईट क्लिक करा वाटलं तर, आणि न्यू डिझाईन मॉडेल अँड जॉमेट्री नावाचा ऑप्शन आहे. न्यू डिझाईन मॉडेलर. ओके, त्याच्यावर क्लिक करू आपण. ओके, ओपन झालं. तर आपल्याला काय करायचंय, ड्रॉ कसं करायचंय, कुठे गेलं डायग्राम, तर यामध्ये दिसेल डायग्राम आपली कुठे गेली. ओके, दिस वन. असं ड्रॉ करायचं आपल्याला. ओके, तर त्याचे डायमेन्शन आपल्याला दिले, तिथं लेंथ दिले, विड्थ दिले आणि डेप्थ दिले. तर मी ड्रॉ करतो ते. एक प्लेन घेतो, एक्स वाय प्लेन. ओके, तर इथे एक ऑप्शन आहे लुक ॲट नावाचा. लुक ॲट करतो, आपलं 2D मध्ये दिसेल. नाव युनिट चेक करतो, आपला युनिट मीटरच पाहिजे. ओके, देन स्केचवर क्लिक करा. देन ड्रॉ काय करायचं, आपला रेक्टँगल. सो रेक्टँगल ड्रॉ केला. नाव गिव्ह डायमेन्शन. हिअर इज अ डायमेन्शन ऑप्शन. तर क्लिक करा. हे झाले त्याचं हॉरिझॉन्टल डायमेन्शन, व्हर्टिकल डायमेन्शन. ओके, H1 आणि H2 किती आहे तर ते आपण मेन्शन करू इथं. लाईक V2 किती आपला तर 0.2 आहे. ओके, अँड H किती आपला आता 0.25 आहे. ओके, असं तुम्हाला दिसून जाईल इथं. झूम केलं तर ओळखेल तुम्हाला इथं. ओके, देन मॉडेलिंगवर क्लिक करायचं. आता आपले ड्रॉइंग झालेले आहे, त्याला फक्त एक्सट्रूड करायचं आहे. जस्ट इथे एक ऑप्शन आहे एक्सट्रूड नावाचा. एक्सट्रूडवर क्लिक करा, स्केच सिलेक्ट करा, अप्लाय म्हणा. स्केच झाले अप्लाय. आणि आपल्याला किती करायचं तर 3 मीटरचा आपल्याला एक बीम तयार करायचा आहे. ओके, तर असा 3 मीटरचा बीम तयार झाला. ओके, जस्ट देन जनरेट. इथं राईट क्लिक करा आणि जनरेट म्हणा. त्यावेळेस काय होतं, तो बीम जनरेट होतो. ओके, सो येस सर. हां, आता सिम्पल आहे, क्लोज कराय, कारण आपलं काम झालेलं आहे. तर जॉमेट्रीच्या पुढे पण तुम्हाला एक चेक मार्क दिसेल. ओके, आता नेक्स्ट टाइम मॉडेलिंग, म्हणजे आपल्याला जे मेशिंग वगैरे करायचं आहे ते इथं करायचं ह्या स्टेपमध्ये. तर हा त्यांनी कॅन्टिलिव्हर बीम घेतलाय. सो एक साइड काय केली त्याने फिक्स केली आणि जस्ट चेक नॅचरल फ्रिक्वेन्सी चेक केली. ओके, तर आपण पण सेम करू. सपोज हा बीम आहे आपल्याकडे. ओके, पण ह्या बीमचं मटेरियल आपण पहिल्यांदा देऊ कोणतं आहे, जे आपण वरती डिफाईन केलं. तसं की ते जॉमेट्री नावाचा ऑप्शन दिसतो. ओके, लेफ्ट साईडला आउटलाईन मध्ये. त्याच्यावर तिथं जे प्लस बटन होतं त्याच्यावर क्लिक केलं आपण आता, आणि मध्ये एक सॉलिड, म्हणजे हा सॉलिड. ह्याचं मटेरियल कोणतं आहे ते असाइनमेंट मध्ये देऊ शकता तुम्ही. जे की आता स्ट्रक्चर स्टील आहे, तर त्याला आपल्याला काय करायचंय, माइल्ड स्टील करायचंय. ओके, तर ते आपण डिफाईन केले माइल्ड स्टील आधी. सो क्लिक ऑन दिस. आता काय झालं, ही माइल्ड स्टील झालं. ओके, आता हा मेशिंग पार्ट आहे, त्याच्यावर फक्त जस्ट तुम्ही काय करा, जनरेट मेश म्हणा. ओके, तर जनरेट मेश म्हणल्यानंतर तुम्हाला अशी मेशिंग दिसेल. ओके, त्या मेशिंगचे तुकडे खूप म्हणजे का आता हे 3 मीटरचं असल्यामुळे ह्याचे तुकडे पण 250-250 mm वर पडलेले आहेत. ओके, बट तुम्हाला अजून बारीक मेश पाहिजे असते तर काय करू आपण, थोडी जर ॲक्युरेट रिझल्ट पाहिजे असेल तर एवढी पण मोठी घेऊन काय फायदा नाही. थोडी आपण बारीक करू, किंवा मग तुम्ही स्टेप बाय स्टेप करू शकता. पहिल्यांदा ह्या मेशिंगला किती रिझल्ट येतो ते बघताय, नंतर बारीक करू शकताय. ओके, तर ज्यावेळेस मेशिंगवर क्लिक करतो आपण, त्यावेळेस इथे एक एलिमेंट साईजचा ऑप्शन असतो. तर त्यावेळेस तुम्ही सांगू शकताय ANSYSला की मला समथिंग डायमेन्शनची तुम्हाला मेश पाहिजे. ओके, सो मी तर 20 किंवा 30 mm ची एक करतो. ओके, तर आपण जे वापरतो ती ANSYS स्टुडंट व्हर्जन वापरतोय. सो दॅट्स वाय 35,000 च्या पुढे आपण एलिमेंट गेल्यानंतर आपलं ANSYS वर्क नाही करत. ओके, तर कारण आपल्याला लिमिट आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या आतलीच एलिमेंटचा उपयोग करावा लागेल.
ओके, आता आपण मी काय केलं 30 mm चा एक एलिमेंट घेतला आणि त्याचे असे तुकडे पाडले. ओके, तर ही जी मेशिंग आहे ही हेक्झागोनल मेशिंग आहे. ओके, कारण हेक्झागोनलला असं एक किती पॉईंट्स असतात तर 6 फेजेस असतात. 6 फेस 1 2 3 4 5 6. ओके, आणि बाकीचे पॉईंट्स असतात. ओके, नोड्स म्हणतो आपण त्याला. तर आता काय करायचं आपला नेक्स्ट स्टेप, तर फिक्स सपोर्ट द्यायचा आहे. तर नेक्स्ट जो ऑप्शन आहे मॉडेल नावाचा, त्याच्यावर क्लिक करा, राईट क्लिक. तिथे तुम्हाला इन्सर्ट नावाचा ऑप्शन दिसेल आणि त्यात तुम्हाला फिक्स सपोर्ट दिसेल. ओके, का करायचं तर आपल्याला, कारण आपल्याला कॅन्टिलिव्हर बीम म्हणून सांगायचंय, सो दॅट्स वाय आपल्याला काय करायचं फिक्स सपोर्ट द्यायचा आहे. तर फिक्स सपोर्ट विचारतो कुठं द्यायचंय, तर इथं तुम्ही काय करा, वरच्या साईडला पाहता का तुम्ही, तर इथं आपल्याला काय सिलेक्ट करायचंय तर फेस सिलेक्ट करायचंय. म्हणजे ह्या फेसवर क्लिक करा किंवा तुम्ही कंट्रोल F न पण करू शकताय. नंतर तुम्ही काय करा, ह्या फेसवर क्लिक करा. ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस इथे यायचं आणि अप्लाय म्हणायचं. ओके, जोपर्यंत तुम्ही अप्लाय नाही करतो पण तो धरत नाही. तो क्लिक अप्लाय बटन. ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला त्याचा फिक्स सपोर्ट म्हणून दिसेल. ओके, तर हा मॉडेल तुम्ही इथं आणू शकताय. ओके, आणि आता तुम्ही पिक घेऊ शकताय नंतर. ओके, इथे इमेजेस नावाचा ऑप्शन आहे, फाईल टू इमेज म्हणायचं, तुम्हाला एक फोटो भेटून जाईल. ओके, आता तुम्हाला काय करायचं, जस्ट फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर इथं सॉल्व नावाचा ऑप्शन आहे, सॉल्व करा, तुम्हाला फ्रिक्वेन्सी भेटून जाईल. कारण तुम्ही नॅचरल फ्रिक्वेन्सी काढताय. सो जस्ट एक एक कॅन्टिलिव्हर बीम आहे, तो फिक्स सपोर्ट आहे एंडला, आणि तुम्ही काय फाइंड आउट करताय, नॅचरल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करताय. ओके, तर तुम्हाला ज्यावेळेस आता सगळं चेक मार्क आलेत, म्हणजे तुमचा रिझल्ट भेटलेला आहे तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं, सोल्युशनवर क्लिक करायचं A6 वर. ओके, ज्यावेळेस तुम्ही A6 वर क्लिक करता त्या तुम्हाला खालती टॅब्युलर डाटामध्ये तुम्हाला सगळ्या फ्रिक्वेन्सी भेटून जातात. ओके, तर त्यामध्ये काय झालं, आता काय होते बघा, जर पहिले फ्रिक्वेन्सी, आपण काय करू, या सगळ्या फ्रिक्वेन्सीला प्लॉट करू. ज्यावेळेस तुम्ही काय करू शकताय, सगळ्या फ्रिक्वेन्सीला क्लिक करून राईट क्लिक करा आणि क्रिएट मोड शेप्स म्हणा. तर तुम्हाला काय भेटेल, प्रत्येकाचं मोड दिसेल तुम्हाला, की ऍक्च्युअल दिसतं कसं, आणि तुम्ही काय करा, पुन्हा सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला तो पेंट करून देईल. ओके, आता फर्स्ट ज्यावेळेस तुम्हाला मोड भेटतो, तो मोड जो असतो तो बघा तुम्हाला कसा दिसतो. ओके, त्याला फक्त 2च पॉईंट असते, एक स्टार्टला पॉईंट आणि एक एंडला पॉईंट. ओके, तर ANSYS काय करतं, आपल्याला प्रत्येक मोडचे दोन टाईप देतं. लाईक हे जे मूव्ह व्हायले ती वाय डायरेक्शन मूव्ह व्हायले, आणि ज्यावेळेस तुम्ही सेकंड बघताय त्यावेळेस ती कोणत्या डायरेक्शन मूव्ह होतं, तर अशा डायरेक्शनला. ओके, एक्स डायरेक्शनला. त्यामुळे आपल्याला काय करायचं असतो, हे जे 2 मोड असतात, या 2 मोड कोणते कोणते आहेत तर वरचे. त्याच्यातला जो बारका सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सीचा मोड असतो तो म्हणजे आपला मोड 1 असतो. ओके, म्हणजे जे आपलं थिअरेटिकल बॅकग्राऊंड आहे, त्या थिअरेटिकल मध्ये फॉर्म्युला आहे, त्या थिअरेटिकलच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला जी व्हॅल्यू भेटते ती सगळ्यात मोड 1 ला कमी असलेली भेटते, आणि कमी फ्रिक्वेन्सी असलेली. तर ती कमी फ्रिक्वेन्सी असलेली किती आहे तर 18.569, किती आहे 18.561. ओके, अँड जर तुम्ही थिअरेटिकल काढलात थिअरेटिकल मेथडने हा फॉर्म्युला यूज करून, तर तुम्हाला किती भेटते 18.576 भेटते. आपल्याला किती भेटली 18.561 भेटली. ओके, तर असा थोडासा डिफरन्स आहे आपल्याकडे. गॉट इट? ओके, तर Yes, sir. त्यामुळे आपण काय करतोय, की आता जसं की आता आपल्याला कळालं की यस दिस मोड 1 इज आपला थिअरेटिकल 1चा सेम आहे. तर मग मी काय करतो, हा जो मोड आहे तो मी डिलीट करतो, कारण आपल्याला 3 मोड पाहिजेत फक्त. ओके, आता हा पहिला मोड झाला. आता दुसरा मोड. दुसऱ्या मोडमध्ये काय असतं तर म्हणजे दुसरा मोडला, आता जसं की पहिल्या मोडला काय होतं, तर पहिला जर एखादा बीम घेतला तुम्ही, तर स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट असे 2च पॉईंट असतात व्हायब्रेशनचे. ओके, बट ज्यावेळेस तुम्ही सेकंड मोडला जाता त्यावेळेस तुम्हाला 2 पॉईंट भेटतात. ओके, तर तुम्ही जर बघू शकता का, हा एक पॉईंट, हा इथे सेंटरला पॉईंट आणि थर्डला पॉईंट. ओके, तर असे 2 पॉईंट असल्यामुळे आपण काय म्हणतो, त्याला मोड 2 म्हणतो. ओके, जस्ट अ मोमेंट, लाईट गेली आमच्याकडे.
एकच सेकंड. ओके, स्क्रीन दिसते? हो सर. हा, तर आता यामधला कोणता घ्यायचा? तर यामधला सगळ्यात मिनिमम घ्यायचा. तर मिनिमम किती आहे? 113.99. ओके, तर आपला इथे आन्सर किती आहे? 118.211. सो तसं आपल्या कंपॅरिझन आपल्या म्हणजे जवळपास आलेलं आहे. जसं की आपण रिपोर्टमध्ये पण त्या टाईपमध्येच लिहिलेली व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर थर्ड आहे 325 आले. तर तुम्ही पाहू शकताय. तर ह्याच्यानंतर जे असतात लाईक ह्याच्यानंतरचा पुढचा मोड कोणता आहे? तर लाईक दिस वन, हा पण 2चा आहे. ओके, तर त्याच्यामुळे जो 6वा असतो तो थर्ड आहे आपला. ओके, जो की 3 ठिकाणी तो होतो लाईक 1, 2, 3. सो हा थर्ड मोड आहे जो की आपल्याला पाहिजे. तसे आपल्याला काय काय पाहिजे? तर असे आपल्याला 3 मोड पाहिजेत. ओके, 1, 2, 3. तर ह्या प्रत्येकाला नाव द्या तुम्ही. लाईक मोड 1. ओके, देन मोड 2 and मोड 3. ओके, तर तुम्हाला असे इमेजमध्ये दिसून जाईल मोड 1, मोड 2, मोड 3. आणि मग तुम्ही काय करू शकता? ही इमेज जी आहे ते इमेज टू फाईल असं प्रत्येकाला क्लिक करून तुम्ही सेव्ह करू शकता. ओके, समजलं इथपर्यंत? हो सर. आता नंतर ओके, आता आपल्याला काय करायचं? बीमला सेंटर मधून क्रॅक मारायचा आहे. तर क्रॅक कसा करायचा? तर ऍज पर द पेपर कसं सांगितलंय, तर असं थोडे डेप्थ घ्या म्हणते. D इज इक्वल टू 0.1 घ्या म्हणते. ओके, अँड असं थ्रू आउट घ्या म्हणते. आणि हा जो डिस्टन्स आहे तो काय म्हणतात, त्याची विड्थ जो आहे तो वरच्या साईडला किती पाहिजे? 0.02 पाहिजे, म्हणजे 2 mm पाहिजे. ओके, तर त्या टाईपमध्ये करू आपण. तर ते कसं करायचं? तर हे मिनिमाइज करतो. ओके, तर मी काय करतो? फर्स्ट ऑफ ऑल ह्याला डुप्लिकेट बनवतो, म्हणजे आपलं आधीचं सेव्ह राहील सगळं. डुप्लिकेट. ओके, तर आता नवीन ओपन झाले, तर ह्याला म्हणतो क्रॅक बीम. CRACB. ओके, तर आपल्याला काय चेंज करायचं आहे? तर जॉमेट्री, जी जॉमेट्री आहे त्याच्यामध्ये चेंज करायचं. आपल्याला काय करायचं? एक क्रॅक आणायचं छोटासा. ओके, हा आहे आपला बीम. तर बीमवर क्रॅक आणण्यासाठी मी काय करतो? इथे एक स्केच करतो. तर स्केच करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदा फेस सिलेक्ट करा. त्या फेसवर क्रिएट प्लेन म्हणा, न्यू प्लेन. ओके, सो तुम्हाला प्लेन भेटला. आता हा जो प्लेन आहे त्याला लुक ॲट करा, म्हणजे आपल्याला 2D मध्ये दिसेल. आणि सेंटरमध्ये काय करा? एक ड्रॉ करा स्केच. ओके, पहिल्यांदा जनरेट करा म्हणते. जनरेट. ओके, आपण ते आपला लगेच केलं नसल्यामुळे ते झालं. तर मी काय करतो? सिंपल याला डिलीट करतो आणि डबल क्रिएट न्यू प्लेन, क्लिक ऑन द फेस. एक मिनिट, डिलीट. फेस सिलेक्ट करा पहिल्यांदा आणि मग मला क्रिएट प्लेन. ओके, तिथं फ्रॉम फेस आलंय. ओके, सिलेक्टेड वर अप्लाय करा. जोपर्यंत तुम्ही अप्लाय नाही करत तोपर्यंत तो ऍन्सिस नाही घेत. सो ही स्टेप राहिली होती अप्लाय करायची. आता काय म्हणायचं? त्याला जनरेट म्हणायचं. सो तुमचा एक प्लेन जनरेट झाला. आता तुम्ही काय करू शकताय? असं एक मिनिट, व्ह्यू कसा आहे बघतो मी. आयसोट्रॉपिक व्ह्यू. ओके, तर मी इथंच ड्रॉ करतो. स्केचिंग, लाईन, असं ड्रॉ केलं. आता आपल्याला काय करायचं? फक्त डायमेन्शन द्यायचे. डायमेन्शन कसे? तर डायमेन्शनवर क्लिक करा.
डायमेन्शन्स कोणते कोणते डायमेन्शन देतात आपल्याला, तर हॉरिझॉन्टल, एक मी जनरल करतो म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे, आणि हे व्हर्टिकल, असे 2 डायमेन्शन पाहिजेत आपल्याला. मी ह्या लाईनला व्हर्टिकल करतो म्हणजे स्ट्रेट होईल. लाईनवर क्लिक करा, व्हर्टिकल म्हणा. डायमेन्शन्स काय करायचं आपल्याला, व्हर्टिकल डायमेन्शन द्यायचं. ओके, तर किती आहे व्हर्टिकल, व्हर्टिकल आहे 0.1 आणि हॉरिझॉन्टल किती आपलं 0.002. ओके, तर असा आपला क्रॅक आहे पूर्ण. आणि हा जो क्रॅक आहे हा मिडलला आहे. तर मिडलला कसं द्यायचं, तर डिस्टन्स हॉरिझॉन्टल, ही जी लाईन आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स चेक करा किती आहे, तो किती पाहिजे, तर अर्धा म्हणजे किती होईल, तर 1.5, कारण 3 मीटरचा आपला बीम आहे. तर 1.5 तुम्ही क्लिक केलं, झालं. ओके, देन ज्यावेळेस तुमची स्केच ड्रॉ होईल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्याला कट करू शकता. तर कट करण्यासाठी एक्सट्रूड वर जावा. एक्सट्रूड वर गेल्यानंतर इथे एक अप्लाय म्हणा आणि इथे ऍड जो मटेरियल आहे तिथं कट मटेरियल म्हणा. ओके, तर ते काय करतो, कट करून देतो तुम्हाला. आणि जस्ट जनरेट म्हणा. ओके, तर तुम्हाला कट भेटला. क्लोज करा ज्यावेळेस तुमचं काम होईल. अँड नंतर मॉडेलिंगवर डबल क्लिक करा, येस म्हणा. तो विचारतो की तुम्हाला आता जो तुम्ही तयार केलंय ते अपडेट करायचंय का. सो फॉर दॅट येस म्हणले आपण. ओके, तर इथं ओपन होईल ती डबल. ओके, तर असा क्रॅक आपल्याला भेटलेला आहे. ओके, आता सेम प्रोसेस काय काय करायचं आपल्याला. तर पहिल्यांदा मटेरियल प्रॉपर्टी तर आपण बदललेली आहे. ओके, माइल्ड स्टील आहे. ओके, नेक्स्ट स्टेप आहे मेशिंगची. तर मेशिंगला जनरेट मेश म्हणा. ओके, 30 mm ची एज पडलेली आहे इथं, जी आपण आधी दिलेली आहे. 30 mm चं भेटलं आपल्याला. ओके, फिक्स सपोर्ट आपण दिलेला आहे. देन फक्त काय राहिले, सॉल्व करायचं. तर आता तुम्हाला मोड पण अशी भेटून जातील की यस, पहिला मोड असा आहे, सेकंड मोड असा आहे. सेकंड मोड मध्ये मे बी क्रॅक होतं. ओके, लाईक दॅट दिसतो आपला क्रॅक. आणि थर्ड मोड मध्ये आपल्याला लाईक दॅट. ओके, तिघांच्या फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटलेले आहेत. तसं आपण काय केलं, सगळ्याचं करून म्हणजे जेवढे काय आपले हे तसं आपण टॉप मिडल सगळ्यासाठी काढलं आणि आपल्याला रिपोर्ट पण भेटला. ओके, तसं आपण सगळ्याचं काढलेलं आहे पूर्ण. आणि आपल्याला रिझल्ट पण असे भेटलेले आहेत, मोड 1, मोड 2, मोड 3 चे. आणि सेम आपण प्लॉट केलेत. तर या प्लॉट मध्ये असं दिसलं की जे मिडलला जर तुम्ही क्रॅक केलात तर त्याची फ्रिक्वेन्सी सहसा चेंज होत नाही. म्हणजे जर तुम्ही क्रॅक 0.5 mm ला केलात, मीटरला केलात, तरी पण तुमची फ्रिक्वेन्सी 18.5 आहे. 1 मीटरला केला तरी 18.5 आहे. 1.5 ला जरी केला तरी 18.5 आहे. सो मिडलला जर तुम्ही क्रॅक असेल बीमला तर नॅचरल फ्रिक्वेन्सीचा तेवढा इफेक्ट नाही पडत, म्हणजे तेवढी चेंज होत नाही. बट ते जर तुम्ही टॉपला किंवा बॉटमला जर केलात तर तुम्हाला इफेक्ट दिसून येतो. लाईक ज्यावेळेस तुम्ही फिक्स पासून जर 0.5 मीटरला जर तुमचा क्रॅक असेल तर तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी ही 18 पॉईंट पासून 15 पर्यंत खाली येते. ओके,
सेम बॉटमला पण आहे, थोडंफार चेंज आहे. अँड तसंच तुम्ही जसं तुम्ही मिडल पर्यंत जाताल तसं तसं तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी होत जाते, कमी कमी म्हणजे वाढत जाते. बट ज्यावेळेस तुम्ही एंडला येताल त्यावेळेस तर निग्लिजिबल सेमच असल्यासारखे आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकताय. तर येस, क्रॅकच्या पोझिशनवर नॅचरल फ्रिक्वेन्सी डिपेंड असते. तर नेक्स्ट जर तुम्ही सेकंड, आता हा होता फर्स्ट मोड, कारण फर्स्ट मोड काय असतो तो पहिला पॉईंट आणि एंड पॉईंट मध्येच तो व्हायब्रेट होतो. ओके, पण ज्यावेळेस तुम्ही सेकंड मोड बघताय, सेकंड मोड मध्ये काय असतं तर 2 पॉईंट असतात. ओके, म्हणजे मिडलला पण 1 पॉईंट असतो. ओके, तर त्यामुळे म्हणजे 3 पॉईंट असल्यामुळे काय होतं की तो त्याचा जो ग्राफ आहे तो आपल्याला असा भेटतो. ओके, तर मिडलला काही चेंज होत नाही, फ्रिक्वेन्सी सेमच राहते ऍज नो क्रॅक सर्किट. नो क्रॅक सर्किट म्हणजे नो क्रॅक पेक्षा कमी होती, बट ते डिपेंड नसते की तुमची जी क्रॅकची लोकेशन आहे ती कुठं आहे. ओके, आणि तसंच तुम्ही 1 2 टॉपला आणि मिडलला जी लोकेशन आहे ती चेंज करून काढू शकता. अँड जी थर्ड मोड आहे त्या थर्ड मोड तुम्हाला 4 पॉईंट भेटतील. तर 4 पॉईंट मध्ये तुम्हाला अशी फ्रिक्वेन्सी भेटून जाईल. ओके, हो सर, एकदा ग्राफ कसा प्लॉट केला ते दाखवू शकता? ओके, ग्राफ का? तर ग्राफ काय आपला रिझल्ट मध्ये जायचं, म्हणजे मी तुम्हाला एक रिझल्टची फाईल दिली आहे. जेन्युइन वर्ल्ड फाईल. ओके, असं तुमच्याकडे प्लॉटचं पूर्ण दाखवलं मी करून. तर त्यामध्ये काय, आता सोबत हा प्लॉट जर बघितला असाल तुम्ही, ह्याच्यावर क्लिक करा आणि डिझाईनवर क्लिक करा. तर तुम्हाला इथं सिलेक्ट डाटा नावाचा ऑप्शन दिसतो. तर इथे दिसेल तुम्हाला, जर तुम्ही पहिला एडिट केला टॉप, तर त्याला मी काय केलंय तर हा जो डाटा आहे वायच्या व्हॅल्यू आहेत तिथल्या व्हॅल्यू दिल्यात आणि एक्सच्या व्हॅल्यू ही येतात. समजलं? हो सर. आणि सर हॅलो. येस सर. तर असे आपण प्लॉट केले. तुम्ही इथून सुद्धा प्लॉट कॉपी पेस्ट करू शकता किंवा हा. हॅलो. हा सर, तो हा बोला. टेबल कसा कॉपी केला किंवा सेव्ह कसा केला हा टेबल ओव्हरऑल? हा का पूर्ण? हो. हा, तो काय जस्ट काय म्हणू शकतो, म्हणजे काय माहिती तुम्हाला, म्हणजे अॅनालिसिस मधून इकडे कॉपी कसा केला का एक्सेल मधून वर्ड मध्ये कॉपी केला कसा? नाही कॉपी अॅनालिसिस मध्ये आपण टाईप केलंय सगळं ते. लाईक कसं केलंय आता बघा, ज्यावेळेस आपल्याला ओके हा भेटला आपल्याला, ओके तो कोणता आहे, क्रॅक बीम आहे. ओके, तर यामधला मोड किती आला पहिल्यांदा 17.72 आलाय. तर एक्सेल मध्ये गेलो, इथे कुठे आहे तर 1.5 ला किती आलं 17.72 इथं लिहिलं. सेम मोड 2 किती आलाय 97.048 आलाय. तर इथं आलो आणि 97.048 लिहिलं. ओके, तर सेम असं टाईप केले तिन्ही पण. हा ओके, आपण टाईप करून टेबल बनवला म्हणजे. हा टेप. आणि आपण काय करायचं आता, ही हा जो आहे ह्या प्रत्येकाचं व्हॅलिडेशन म्हणजे प्रत्येकाचं प्रूफसाठी आपण काय केलंय, आपला जो फोल्डर आहे जसं की आता टॉप आहे, टॉप मध्ये कोणता तर 1.5 आहे, तर 1.5 चे आपण काय केलेत इमेजेस ठेवलेत. ओके, लाईक 1.5 ला किती आलतं इथं दिसतं तुम्हाला 17.72 आलतं, नंतर 97 आलतं आणि नंतर 309 आलतं. ओके, तर अशा आपण प्रत्येकाचे आपण फिगर्स आपण सेव्ह केलेले आहेत. ओके, तर ते क्रॅकचं लोकेशन चेंज करायचं म्हणल्यानंतर फक्त आपण ते V3 व्हॅल्यू चेंज करायची ना, जसं तुम्ही मिडलला आणण्यासाठी तिथं 1.5 सिलेक्ट केलं हा राईट. क्रॅक.
हा राईट. मीन्स स्टार्टिंग पॉईंट पासून जर 0.5 असेल तर स्टार्टिंग पासून 0.5 फक्त तिथे टाईप करायचं ना. हा तिथे टाईप करायचं आणि सपोज जर म्हणजे सपोज जर ती जशा तसं जर येत नसेल कारण शेवटी ANSYS म्हणजे 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर नाही. ओके, तर सहसा कधी कधी येत नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तो जो आपण स्केच तयार केली तो जस्ट तुम्ही सिम्पली डिलीट करून दुसरे तयार करू शकताय त्या ठिकाणी, किंवा मिडलला जर पाहिजे तर मिडलला करू शकताय. नाहीतर मग तुम्ही काय करू शकता डायरेक्टली म्हणजे पहिला ऑप्शन तर तो बघायचा की यस डायमेन्शन चेंज होतात का नाही सगळे. जर नसेल होत तर मग ड्रॉ करायचं. एवढं काय वेळ लागत नाही त्याला. म्हणजे मॅक्झिमम 5-10 मिनिटांमध्ये एक अनालिसिस होईल तुमची अशी. चालेल. चालेल. मग तुम्हाला म्हणजे आता भेटला, मी सांगितलं दोन्ही पण रिपोर्ट पण पाठवलाय, एक्सेल शीट पण पाठवली तुम्हाला, स्क्रीनशॉट पण बाकी सगळे दिलेत मी तिन्ही, टॉप बॉटम अँड मिडलचे विथ म्हणजे ऑल तुम्ही जेवढे काय लोकेशन सांगितले होते 0.5, 1, 1.5, 2, 2.5 आणि त्याचे ग्राफ पण प्लॉट झालेले आहेत. ओके. हा सर एक सेकंड. ते जर आपल्याला डेप्थची लेंथ चेंज सॉरी क्रॅकची जी डेप्थ आहे ना त्याची साईज चेंज करायची असेल ना तर फक्त ते व्हर्टिकल डायमेन्शनचं ते चेंज करायचं ना. जर आमच्या सरांनी सांगितलं आम्हाला करा म्हणून. हा ते तर चेंज करावंच लागेल तुम्हाला. बट तुम्हाला त्याच्यासोबत डिस्टन्स पण चेंज करावं लागेल, फिक्स पासूनचा किती. कस काय डिस्टन्स का चेंज करावं लागेल. कारण तो पण आपल्याला चेक करायचा ना, प्रत्येक ठिकाणी आपल्याला चेक करायचंय. म्हणजे कसं हा तर प्रत्येक वेळी लोकेशन चेंज करावं लागेल आणि हा डेप्थ पण चेंज करावी लागेल. राईट 2 पॅरामीटर तुम्हाला चेंज करायचे. लाईक आता मिडलला पाहिजे, नंतर इथं पाहिजे, नंतर इथं पाहिजे, नंतर इथं पाहिजे. असं झाल्यानंतर हे सगळं काढायचं. नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं, तर ही जी पहिल्यांदा घेतला 0.5 ला ती आता सपोज 0.1 मीटरची डेप्थ होती. नंतर आता 0.2 केल्यानंतर पूर्ण जाईल. आता 0.05 करू आपण. तर 0.0 करा, नंतर इथं 0.05, इथं 0.5, इथं 0.5, इथं 0.5 सगळ्याचे ड्रॉ करा. नंतर पुन्हा 0.2, 0.2, 0.2 लाईक दॅट तुम्हाला करावं लागेल. आणि प्रत्येकाचं वेगळं सेपरेट इमेज म्हणजे खूप हा सारे राईट इमेज राईट होतील. हा राईट. आताच आपलं बघितलं तुम्ही किती झालं आता, 15 ते 45 45 इमेजेस आहेत आपल्या. नंतर अजून 90 नाही हा दोनदा अजून डेप्थ 90. चेंज करायचे म्हणलं 0.5 ला आणि 1.5 ला जर करायचं म्हणलं तर अजून 90 भेटतील. हा 90 म्हणजे तुमच्या पण तेवढ्या इमेजचं काय करायचं आपल्याला, खायचं पण नाही ना. म्हणजे जरी तुम्हाला पेपरवरचा डाटा पाहिजे असेल तरी पण तुम्हाला हा बस झालं. म्हणजे तुम्ही टेबल्स तयार करून टेबल्स मध्ये जो तिथले रिडिंग आहेत ते तुम्ही ठेवू शकता. यस दीज आर द रिडिंग आणि मग तुम्ही त्याची प्लॉटिंग करू शकताय ग्राफची. म्हणजे काय म्हणजे प्रत्येकाची इमेज घेऊन असं म्हणजे जर तुम्हाला रिपोर्ट मध्ये जरी पाहिजे असेल तरी रिपोर्ट मध्ये पण बस झाले 45 इमेजेस, खूप झाले इमेजेस. हा इमेजेसचा नाही प्रॉब्लेम. जर आपल्याला त्या रिडिंग फक्त टेबल हा बनवण्यासाठी तसं हवा तसं असेल कारण येस की ते येस पुढचे ग्राफ्स त्या रिडिंगवर डिपेंड आहेत त्यामुळं हा तर ते ना एवढा काही फरक पडतो का फ्रिक्वेन्सी मध्ये जर क्रॅकची डेप्थ चेंज केली. हा पडतोय ना, पडतो. नाही पण तुम्हाला आता आता आपण एवढं जीएनएन केलं तर पुढे पण आपल्या जीएनएन म्हणजे ज्यावेळेस आपल्या पेपरमध्ये दाखवायचं जीएनएन मध्ये तर रिझल्टच्या व्हॅल्यू तुम्हाला पॉईंट मध्ये पण सेम असायला पाहिजेत. हा म्हणजे कमीत कमी 1 डेसिमल तर तुमचं सेम पाहिजे. 2 डेसिमल म्हणजे कसं माहिती का, तुमचा पेपर पुढे हा कोण ना हा कोण रेफर करणार आहे. जसं आपण आता हा पेपर रेफर केला त्यांच्यासाठी. हो हो मग तुमचा पेपर पण पुढे आता आपण बघा की त्यांचा फॉर्म्युला आपण चुकीचा आहे असं आपण सांगितलं ना शेवटी, कारण त्यांनी ए घेतलंच नाही त्याच्यात एरिया. ओके, हो तसे प्रॉब्लेम म्हणजे जी ऑडियन्स असते आपलं वाचणारा पेपर त्यांना नसावं लागतात. नंतर नाहीतर मग तो तुमचा पेपर साईट करणार नाही नंतर पुढे की हा पेपर चांगला आहे असं, किंवा हा पेपर मध्ये मी हा डाटा घेतला असं सांगणार नाही. हा रेफरन्स घेणार नाही. हा म्हणजे कारण म्हणजे तुम्ही जे केलेलं आहे ती थोडंफार केलं पण पुढचं डाटा तुम्ही असं म्हणजे असं बनवलं असं वाटतं त्यांना. मग त्याच्यामुळे नाही, कारण ती म्हणजे तुम्ही 100% शुअर पाहिजे की येस काय होतंय तर आम्ही जे काढले ते आम्ही ज्युनियरने काढले ते रिझल्ट. सो हा आमचे उत्तर बरोबर आहेत.
जर चुकलं तर चुकलं असं असतं. म्हणजे कारण आपण व्हेरीफाय पण केलंय. एक तर आपण फर्स्ट ऑफ ऑल व्हेरीफाय केलंय थेरॉटिकल साठी, सेकंड व्हेरीफाय केलं आपण पेपर मध्ये सेम आहे का बघितलं, सेम आहे. सो आपण दोन्ही व्हेरीफाय झाल्यानंतर मग आपण पुढचे क्रॅक तयार करतोय. त्याच्या आधी आपण क्रॅक नाही तयार केले. हो. चालेल. ओके, बाकीचे मुलांना काय क्वेश्चन? दोघं जण समजलं का? कोण कोण आहे? अमित, दीपक. हा सर. ओके. Yes, sir. चालेल मग. चालतंय मग स्टॉप करायचं इथं? हा करा. हा चालेल सर, हेल्प केल्याबद्दल. हो, थँक्यू. Thank you, sir. हो. थँक्यू सर.